आज मी तुम्हाला दाखवतो की ढवारा थाळी कशी बनवायची आणि ते पण फक्त एका मिनिटात चप्पल काढ के. मी आलेलो हॉटेल मराठा थाटमध्ये ढवारा थाळी खाण्यासाठी आणि तिथल्या शेफ कडनं मी हळूच त्यांची रेसिपी पण मागून घेतली. पहिलाच सुरुवातीला की नाही एका मोठ्या पातेल्यात ढीगभर तेल घालून घ्यायचं आणि त्यात टाकायची आलं लसूणची पेस्ट आणि ते निवांत हलवून घ्यायचं आणि त्यानंतर हळद आणि धने पावडर टाकून घ्यायची. मग त्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे मटन आणि आता इथनं खरा विषय सुरू झालाय. आता यो घातलाय त्याच्यात खोबऱ्याचा मसाला. हे एकदा सगळं प्रॉपर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यात ढीगभर कोथिंबीर घालायची कारण हे होणारा आपला आळणी रस्सा. आता याच्यात जरासं पाणी ऍड करायचं आणि मटन शिजू द्यायचं. पण इथं आपल्याला थांबायचं नाही. एक दुसरं भांडं घ्यायचं, त्यात तेल घालायचे आणि सगळे खडे मसाले त्यात टाकायचे. मग त्यानंतर टाकायचे आपल्याला आलं लसूणची पेस्ट आणि हे आहे आपला सिक्रेट मसाला. नाही कुठला सिक्रेट मसाला नाही, सगळे ड्राय मसाले वापरलेत आपण आणि खाली कमेंट मध्ये सांगतो याच्यात काय काय वापरले ते. याला आता प्रॉपर असा कट आला की नाही गॅस बंद करायचा आणि साईडला जे मटन शिजायला ठेवलेलं त्याचा आळणी रस्सा वेगळा काढून घ्यायचा आणि बाकीच्या मटन मध्ये सगळा मसाला एकदम मिक्स करून घ्यायचा. आता कमेंट सेक्शन मध्ये काही हेल्थ कॉन्शियस लोक येऊन म्हणतील की ह्याच्यात लय कट असतोय आणि स्पायसेस वापरल्यात, तर ढवारा मटन तुमच्यासाठी नाही, तुम्ही ओट्स खावा. ढवारा थाळीचा जन्मच एवढ्यासाठी झालाय की लोकांनी बुक्का पाडून खाल्लं पाहिजे. म्हणजे एक 4-5 भाकऱ्या चुरून खायच्या, त्यात ढीगभर ढवारा मटन रस्सा सगळं घालायचं आहे. काय करायचं नाही अजिबात. आता काय सगळी रेसिपी सांगितल्या, त्यामुळे ढवारा मटन एकतर घरात करा, नसेल तर मग सरळ मराठा थाट या हॉटेलला या. खरंच सुट्टी देऊ नका अजिबात. मटन खावा आणि विषय कट करा.